बळवंतगड कसारा घाटातील एक असा किल्ला जो आज कित्येक जणांसाठी अपरिचित आहे, पण एकेकाळी हा किल्ला इतिहासाचा महत्त्वाचा भाग होता. शांत उभा असलेला बळवंतगड नेमकं काय गुपित लपवून बसलाय हे आजही एक रहस्यच आहे. चला तर मग आज भटकंती करूया बळवंतगडाची आणि बघूया अशा गोष्टी ज्या फार कमी लोकांनी बघितल्या आहे. आकाश ऑन ट्रॅव्हलमध्ये स्वागत आहे तुमचं. आणि आज आपण चाललेलो आहोत एक अपरिचित किल्ला बघण्यासाठी ज्याचं नाव आहे बळवंतगड किल्ला. आणि हा किल्ला आहे कसारा घाटामध्ये, म्हणजे इगतपुरी कसारा या बॉर्डरवरच आहे. छोटासा किल्ला आहे, हार्डली तुम्ही 15 ते 20 मिनिटातच वर पोहोचतात. पण त्या किल्ल्यावर गेल्यानंतर पूर्ण आजूबाजूचा जो परिसर दिसतो, सह्याद्री पर्वतरांगेचा जो नजारा दिसतो तो नेक्स्ट लेवल आहे. तर हे बघा, बाईकने निघालेलो आहे आणि आजची सोलो राईड आहे. माझ्या घरापासून जवळ होतं, म्हटलं जाऊया बाईकने. तर चला आता या व्लॉगमध्ये मी तुम्हाला त्या किल्ल्यापर्यंत कसं पोहोचायचं ते सांगणार आहे आणि तिथे गेल्यानंतर किल्ल्याचे अवशेष वगैरे सगळं दाखवणार आहे आणि तिथे कसं पोहोचायचं ही सुद्धा माहिती मी देणार आहे. तर फायनली मंडळी आपण येऊन पोहोचलेलो आहोत इगतपुरीमध्ये. म्हणजे इगतपुरीपासून आपण थोडंसं पुढे आलो आहे, जिथून कसारा घाटाची सुरुवात होते. हे बघा, इकडे कसारा घाट आहे आणि इकडेच मागे हे बघा घाटन देवीचं मंदिर आहे, म्हणजे नवीन मंदिर. आणि तिथूनच आपल्याला जायचं आहे विहीगावकडे. जर तुम्ही अशोका वॉटरफॉलकडे गेलेला असाल तर हाच रस्ता आहे आणि त्याच रस्त्याने आपल्याला जायचं आहे. आपण येऊन पोहोचलेलो आहोत विहीगावजवळ आणि इथून हे बघा आता इकडे किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता आहे, बळवंतगड किल्ल्याकडे. तर आता आपण ठाणे हद्दीमध्ये आलेलो आहोत, म्हणजे नाशिकची हद्द आपण घाटनदेवी मंदिराच्या इथे सोडलेली आहे. जसं आपण विहीगावपासून पुढे येतो 3 ते 4 किलोमीटर आणि लगेच आपल्याला इकडे लेफ्ट साईडला आहे बघा असा झेंडा लागतो, म्हणजे झेंडा लावून निशाणी केलेली आहे. तसं इथे प्रॉपर अशी पाटी वगैरे नाही आहे किल्ल्याकडे जाण्याची, पण हा रस्ता तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. आणि इथे गाडी लावायला प्रॉपर जागा वगैरे नाही, 4 व्हीलर असेल तर थोडेसे वांदे होतील, पण आपण हे बघा 2 व्हीलर इथे रस्त्यातच पार्क केलेली आहे. तर आजूबाजूला पूर्ण घनदाट जंगल आहे आणि किल्ला तसा काही एवढा रिस्की नाही आहे, म्हणजे छोटाच आहे. फक्त एवढंच की हा जंगलाचा रस्ता आपल्याला पार करायचा. ॲक्च्युली मी पण पहिल्यांदाच आलेलो आहे, मला पण माहिती नाही, पण जसं आपण आता ट्रेक सुरू करू तशी आपण माहिती जाणून घेऊ. आणि येताना खाण्यापिण्याच्या वस्तू नक्की सोबत आणा, कारण की मला गावातसुद्धा खाण्यापिण्याचे पाहिजे तसे ऑप्शन्स दिसले नाही, कारण की पूर्ण रिमोट लोकेशनला आहे. बघू शकता आजूबाजूला इथे काहीच नाही. तर चला आता सोलो ट्रेक आहे, थोडीशी धाकधूक होत आहे. म्हणजे मला भीती तशी काही नसते, फक्त जंगली जनावरांचीच थोडीशी भीती वाटते, बाकी काही नाही. आणि हा रस्ता बघून थोडंसं होतच आहे, पण काही नाही, जाऊया यार. तर हे बघा आता ट्रेकला सुरुवात केलेली आहे आणि सुरुवातीलाच इथे जंगलाचा पॅच लागलेला आहे. हे बघा आजूबाजूला खूप घनदाट जंगल आहे आणि इतकी शांतता आहे. ॲक्च्युली माझाच आवाज ऐकायला मला कसं तरी वाटतं आहे, इतकी शांतता आहे. आणि आजूबाजूला मस्त पक्ष्यांचा आवाज येत आहे, वेगवेगळ्या छोट्या छोट्या प्राण्यांचा आवाज येत आहे. तर मस्त आहे. तसं प्रॉपर रस्ता केला पाहिजे. तर हे बघा आता पुढे येऊन थोडंसं कन्फ्युजन झालं आहे. ॲक्च्युली आता इथेसुद्धा एक रस्ता लागला आहे आणि इथेसुद्धा एक रस्ता लागला आहे. आता कुठला रस्ता निवडायचा यार? आय थिंक इकडेच जावावर, म्हणजे नाही काही तर आपल्याला माथ्यावर तर घेऊन जाईल. तर चला आता या दिशेने आपण जाऊया. तर हे बघा अशा प्रकारचं जंगल आहे, पूर्ण घनदाट जंगल आहे. जवळपास 70% कंप्लीट झाला आहे आपला ट्रेक आणि आता एकदमच टॉपला आलो आहे आपण. तर बघू शकता समोरचा नजारा किती जबरदस्त दिसतो आहे. आणि हा पूर्ण कसारा घाट आहे आणि ती रेल्वे ट्रॅक आहे. ॲक्च्युली तिथे एक रेल्वे पण चालली, पण तुम्हाला आता दिसणार नाही. आणि इकडे हे बघा हे जंगल आहे, आपण इकडनं आलो आणि आपली गाडी तिथे खाली आहे आणि इकडून आपण असं ट्रेक करून आलो. आता आपल्याला फक्त एवढंच चढायचं आहे. ॲक्च्युली हे बघा इकडूनसुद्धा बुरुजाचे थोडेसे अवशेष दिसत आहे बघा. म्हणजे मी ठामपणे सांगतो, तुम्ही फक्त 15 ते 20 मिनटात वर याल. आपण कसं शूट करत चाललो आहे, नजारे बघत चाललो आहे म्हणून वेळ लागतो आहे, नाहीतर इझी आहे. पण सोलोमध्ये करण्याजोगा तसं आहे, काही एवढं रिस्की तर नाही आहे, पण थोडंसं गाईडलाईन घेऊनच या. आता मला कसं सवय आहे म्हणून मी आलो आहे, पण तुम्हाला थोडंसं चॅलेंजिंग वाटेल, कारण की तुम्हीच बघा ना जंगल कसं आहे खाली, आपण तिकडून आलो.
त्यामुळे जर तुम्ही कॉन्फिडंट असाल तर मग काही हरकत नाही, पण तरी 2-3 जण घेऊनच या सोबत. फायनली मंडळी आपण येऊन पोहोचलेलो आहोत किल्ल्याच्या टॉपला आणि बघू शकता आता माथ्यावरच आहे. आणि हे बघा इकडे झेंडा फडकतो जबरदस्त. तर मस्त किल्ला आहे यार, आवडला आपल्याला. आणि पूर्ण किल्ल्यावर सध्या मी एकटाच आहे. मग तुम्ही विचार करत असाल एकटाच आहे तर मग शूट कोण करतं आहे नाही का. तर आपला हा नवीन कॅमेरा आहे DJI Osmo Pocket 3 जो मला ट्रॅक करतो आहे. बाय द वे हे बघा इकडे कसारा घाटाचा नजारा जबरदस्त आहे. म्हणजे ॲक्च्युअल कसारा घाट त्या बाजूला आहे, पण इथे सुद्धा व्हॅली दिसते आणि इकडे खाली रेल्वे क्रॉसिंग आहे. आणि जितके काही मोठमोठे किल्ले आहेत तर ते इथून नजरेस पडतात. म्हणजे सह्याद्री पर्वतरांगेवर लक्ष ठेवण्याचं काम इथून केलं जायचं. आणि इकडे घाट रस्ता आहे, म्हणजे त्या काळीसुद्धा व्यापारी मार्गावर जेव्हा माल वगैरे उतरत असे तर त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचं म्हणजे वापर केला जात असे. म्हणूनच असे छोटे छोटे किल्ले तेव्हा स्थापन करायचे टेहेळणीसाठी. तर मंडळी आता थोडंसं खाली आलो आहे आणि हे बघा इथे हनुमानाचं छोटंसं मंदिर आहे. आणि ही जी मूर्ती आहे असं दिसत आहे की दगडामध्ये पाषाणामध्ये कोरून तयार केलेली आहे आणि प्राचीन मूर्ती आहे. तर मंडळी हनुमान मंदिराचं दर्शन घेऊन आपण पुढे आलो आहे. आणि हे बघा इथे एक छोटीशी पाऊलवाट जात आहे खाली. आणि हे बघा त्यात इथे एक प्राचीन पाण्याचं टाकं आहे. हे बघा साईजवरनं तुमच्या लक्षात येतच असेल, इथून तर तिथपर्यंत असं खूप मोठं हे पाण्याचं टाकं आहे. आणि इथपर्यंत पण यामध्ये तुम्हाला हा जो ढिगारा दिसतो आहे खूप सारा चिखल गाळ जमा होऊन इथे साचलेला आहे. त्याचबरोबर दगडं, त्यानंतर झाडाचा पालापाचोळा, त्यामुळे ना यामध्ये पाणी साचत नसेल. पण याचं योग्य प्रकारे जर संवर्धन झालं आणि हा कचरा जर साफ झाला तर यामध्ये खूप पाणी साचेल आणि 12ही महिने यामध्ये पाणी राहील. त्यामुळे याचा विचार केला पाहिजे. जे गड किल्ले संवर्धनाचं काम करतात त्यांनी जर मनावर घेतलं तर कदाचित लवकर होईल, कारण की शासनाच्या हातात तर आपण टाकू नाही शकत, तुम्हाला तर माहितीच आहे. थोडंसं आणखी पुढे आल्यानंतर इथे आणखी एक पाण्याचं टाकं आहे. हे थोडंसं छोटं आहे पण यामध्ये सुद्धा खूप कचरा वगैरे साचला आहे. हे बघा त्या तिथे खूप खोल आहे आणि तिथे खडून लिहिलेलं सुद्धा आहे पाणी. कदाचित इकडे आतमध्ये पाणी असू शकतं, पण हां हे बघा थोडंसं पाणी साचलेलं आहे तिथे. तर हे बघा आता मी वर आलो आहे आणि इथे मागे आहे वाड्याचे अवशेष. म्हणजे तेव्हाचा जो वाडा होता, म्हणजे किल्ल्यांवर असे वाडे असायचे, किल्लेदाराचे वाडे. तर किंवा धान्य कोठर पण असू शकतं, असं ठामपणे सांगता येत नाही आपल्याला की नक्की वाड्याचेच अवशेष आहे की धान्य कोठराचे. पण बघून तर असंच वाटतं की वाड्याचे अवशेष आहे. हे बघा जे की पूर्णपणे आता ढासळलेले आहे. खूप मोठा घेरा आहे त्यावरनं तर वाडाच दिसतो आहे. तर बघू शकता आता फक्त त्याची ही पडलेली तटबंदीच शिल्लक आहे आणि त्याच्या आतमध्येच मी उभा आहे. तर मस्त आहे यार, म्हणजे एकेकाळी जबरदस्त असेल हा किल्ला. तर मंडळी आता आपण अपोजिट साईडला आलो आहे आणि हे बघा इथे आता किल्ल्याची तटबंदी सुरू होत आहे. म्हणजे जे तटबंदीचे अवशेष उरलेले आहेत तर ते इथे बघायला मिळतात. पण इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हे बघा इथे ही एक छोटीशी भुयार आहे आणि तसं ॲक्च्युली खोल आहे आतमध्ये, पण वरती ना एक दगड ठेवलेला आहे त्यामुळे जाता येणार नाही. आणि आतमध्ये जाणंसुद्धा थोडंसं रिस्क वाटतं आहे, कारण की साप वगैरे असू शकता. पण हे बघा या बाजूला आता इथे तटबंदी आहेत. तर चांगल्या स्थितीमध्ये आहे अजून पण तटबंदी, म्हणजे थोडीशी ढासळलेली आहे. पण जितके काही म्हणजे अपरिचित किल्ले असतात त्याच्यापेक्षा तर भरपूर चांगल्या स्थितीमध्ये आहे. आणि हे बघा इथूनच सगळे किल्ले वगैरे नजरेस पडतात आणि पूर्ण परिसरावर इथून नजर ठेवली जायची. तर मंडळी आता आपण एंड पॉईंटवर आलो आहे आणि हे बघा मागे जबरदस्त व्हॅलीचा व्ह्यू आहे आणि इकडे सह्याद्री पर्वतरांग आणि इकडे बरेच किल्ले नजरेस पडतात. आलन मलन कुदन, त्यानंतर कळसुबाईची रेंज आणि आसपासचे जितके काही किल्ले आहेत ते इथून नजरेस पडतात महत्त्वाचे. आणि इकडे आहे कसारा रेंज, इकडून कसारा सुरू होतं. आणि हे बघा हा खाली कसारा घाटातला रस्ता आणि इकडे रेल्वे क्रॉसिंग, म्हणजे रेल्वेसुद्धा जाते इथून. तर मस्त लोकेशन आहे, मजा येईल तुम्हाला. म्हणजे जास्त काही उंच पण नाही आहे आणि नजारे पण जबरदस्त दिसतात. तसं आपण आता ड्रोन शॉट्स पण कॅप्चर करणार आहोत. आता ड्रोन फ्लाय करतो तेव्हा तुम्हाला अंदाज येईल. जिथे निसर्ग सौंदर्य नाही, उंची आभाळाला भिडत नाही आणि भव्य तटबंदीचे अवशेष डोळ्यात भरत नाही,
असे काही किल्ले काळाच्या पडद्याआड हरवून जातात. एकीकडे हरिहरसारख्या किल्ल्यांवर प्रचंड गर्दी होते, तर दुसरीकडे काही किल्ले आजही शांतपणे इतिहास जपून उभे आहेत. नाशिक पूर्वीपासूनच एक महत्त्वाची बाजारपेठ. प्राचीन काळी कल्याण, सोपारा आणि डहाणू या बंदरांवर उतरलेला माल विविध घाटवाटांमधून नाशिकच्या बाजारात येत असे. यातील अनेक घाटवाटा आज महामार्ग झाले आहेत. आज आपण ज्याला कसारा घाट म्हणतो तोच प्राचीन काळातील थळघाट होता. या थळघाटावर लक्ष ठेवण्यासाठी घाटासमोर एक मुख्य डोंगर रांगेपासून वेगळा झालेल्या एका लहानशा डोंगरावर उभारला गेला एक टेहळणी किल्ला, बळवंतगड, प्राचीन थळघाटाचा खरा रखवालदार. पण आज हा किल्ला दुर्लक्षित झालाय. एकीकडे कळसुबाईसारख्या शिखरांवर गर्दी उसळते आणि दुसरीकडे बळवंतगडसारख्या किल्ल्यांवर शांतता पसरलेली दिसते. खूप कमी भटके इथपर्यंत पोहोचले आहेत. मग तुम्ही कधी येणार हा अद्भुत आणि दुर्लक्षित किल्ला बघण्यासाठी? तर मंडळी, अशा प्रकारे बळवंतगड किल्ला आपण बघितलेला आहे आणि आता आपण खाली आलो आहे. तर मस्त किल्ला आहे, मजा आली खूप. फक्त एवढंच की थोडंसं रिमोट लोकेशनला आहे आणि हा रस्ता वगैरे थोडासा जंगलाचा पॅच आहे. तेवढं सोडलं तर बाकी किल्ला मस्त आहे. वरती गेल्यानंतर तुम्हाला वाटणार नाही की आपण अपरिचित किल्ल्यावर आलो आहे, कारण की संवर्धन बऱ्यापैकी चालू आहे आणि व्ह्यूज वगैरे पण जबरदस्त दिसतं वरती. तर तुम्ही नक्की भेट देऊ शकता, फॅमिलीसोबत येऊ शकता, लहान मुलांना पण घेऊन येऊ शकता. फक्त एवढंच की ग्रुपने या आणि रस्ता थोडासा ट्रिकी आहे. एवढा जंगलाचा पॅच फक्त थोडंसं डेंजर वाटेल तुम्हाला, म्हणजे डेंजर नाही वाटणार पण थोडंसं भुलभुलायासारखं आहे. तर पाऊलवाट फक्त सोडायची नाही, पाऊलवाट कंटिन्यू तशीच ठेवायची आणि सरळ सरळ जायचं आहे. तर आय होप की मी तुम्हाला जी माहिती दिलेली आहे आणि किल्ल्याचे चित्रीकरण, ड्रोन शॉट्स वगैरे दाखवले ते तुम्हाला आवडले असतील. आणि जर व्हिडिओ आवडला असेल, हा व्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा यार. तुम्ही लाईकच करते नाही. लाईक केल्यानंतरच आपलं चॅनल थोडंसं रीच होईल आणि असं म्हणजे जास्त पब्लिकपर्यंत आपले व्हिडिओज पोचतील आणि थोडासा प्रतिसाद पण चांगला मिळेल. तर सबस्क्राईब पण तुम्ही करू शकता जर तुम्हाला असे कंटेंट आवडत असतील, माझे व्हिडिओज आवडत असतील तर सबस्क्राईब पण नक्की करा. आणि तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पण फॉलो करू शकता. बघा इथे ID मी देत आहे, तसं तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा चेक करू शकता. तर चला, आता जाण्याची वेळ झालेली आहे आणि लवकरच भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत